कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डंबो कॉफी. व्हॉट? काय? मी केली. मंकी? काय? वेट वेट वेट. घे घे. एक मिनिट. ए, काय हवंय तुला? मला काही नकोय, जस्ट एक क्युरिओसिटी होती. बोल, काय क्वेश्चन आहे? दादा, आता तुझं लग्न होतंय. अरे लव्ह मॅरेज होतंय, म्हणजे तुला जी व्यक्ती आवडते तिच्यासोबतच तुझं लग्न होतंय. हा तर कसं वाटतंय? ए चल चल, आय एम बिझी, माझं काम चालू आहे जरा. ए दादा सांग ना, काही बिझी नाहीयेस तू. मला आधी सांग कसं वाटतंय. सांगते, पण तू हे का विचारतेस? मी असंच विचारते. म्हणजे बघ ना, आपल्या जगात केवढं प्रेम आहे. म्हणजे अगदी अजय देवगण पासून शाहरुख खान पर्यंत सगळ्यांनी प्रेम केलंय. आणि काही लोक तर प्रेमात वेडी झाली आहेत आणि त्यांना कळतही नाही ते वेड झालेत. म्हणून मी तुला विचारलं की तू सांग ना. खरं सांगू का, मला ना थोडी भीती वाटते. काय रे, काय कसली भीती? नाही, तशी भीती नाही का. भीती म्हणजे ऍक्च्युली आता मला एका व्यक्तीबरोबर अख्खं आयुष्य काढायचंय, बरोबर. मी तिला जाणून घेणं, मी तिला समजून घेणं, तिच्या आवडीनिवडी समजणं, या सगळ्या गोष्टी. आणि इन दिस केस ही व्यक्ती इतकी स्पेशल आहे की ही जी भीती आहे ना सगळी, ही निघून जाते. मग त्या व्यक्तीबरोबर आपल्याला आपल्या प्रत्येक स्पेशल मोमेंट्स चेरिश करता येतात आणि लाईफ सेलिब्रेट करता येतं. सो एव्हरी मोमेंट बिकम स्पेशल. बघ कसं आहे, मला ना ते आंधळं प्रेम आवडत नाही. शिवा, प्रेम ही माझ्यासाठी खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आणि फक्त प्रेम असून काही होत नसतं अगं. त्याला प्रेमळ पैशांची साथ लागते, नाहीतर तुमचं आयुष्य रस्त्यावर काढायची वेळ तुमच्यावर येऊ शकते. असं काही नाहीये. हे बघ, तुम्ही जर एकमेकांवर मनापासून प्रेम केलं आणि एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात ना, तर तुम्ही एकत्र पुढे जाऊ शकता. शेवटी प्रेमच तर आहे जे तुम्हाला जोडून ठेवतं. हे कोणी सांगितलं तुला? नाही, कोणी सांगितलं नाही. मला वाटलं असं फक्त. वाटलं असेल, पण असं काही नसतं. प्रेम करणं म्हणजे फक्त सेलिब्रेट करणं नाही. एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांना साथ देणं, संकटात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं. जसं आई आणि भाऊंनी केलं आयुष्यभर, कळलं? तसं. आणि समजा भांडणं झाली तर होऊ दे ना भांडणं, पण भांडायचंही असं की एकमेकांना दुखवायचं नाही कधी. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुला सांगतोय, जरा जाऊ दे तिथे डोक्यात, कळलं का? कधीतरी उपयोगी पडतील आयुष्यात. काय करू, मला तर इतकं काय काय करावं असं वाटतंय, पण काहीच धड येत नाहीये. काय करावं? पण पप्पा, हे बघा, मी त्याच्यासाठी काहीतरी लिहिलंय. तुम्हाला ते ऐकून दाखवते. ऐकावं लागेल हा, मला नाही माहिती. कितीतरी तारे जे अजून पाहायचे आहेत, कितीतरी तारे जे अजून पाहायचे आहेत, कितीतरी दिवे जे अजून जाणवायचे. नाही नाही नाही, ही नाही, ही नकोय, ही नकोय, ही नाही. अजून ही आहे. हा, मनात रुंजी तुझ्या रूपाची, मोहावणारा भास तुझा. रूप तुझे पाहताच लागला छंद तुझा. तुझे बोलणे, तुझे हसणे, चाफ्याचे जणू अलगद फुलणे. गंधाळला आसमंत सारा भासे, आता मजत तुझे असणे.
तुझ्या सावली संगे गप्पा, तुझ्या सावली संगे गप्पा, अवतरता तू निशब्द मी, साथ तुझी या आयुष्याला, तू सर सुखाची आणि चिंब मी. ते आवडेल ना त्याला? आई चा बरं झालं बाई वंदेच्या आणलाच ती. तोच का जरा जडजड झाल्यासारखं झालंय ग. हो ना, घ्या घ्या, बरं वाटेल जरा. हा, मी आलेच. हा काय ग, काय झालं? आई, म्हणजे तुम्हाला पण शिवानी थोडी बदलल्यासारखी वाटते का? नाही, म्हणजे कालपासून मला जरा तिचं वागणं वेगळंच वाटतंय. कानातले काय घालते, सकाळी उठून चहा काय बनवते. वाटतंय खरं. अगं पण बदल झाला असला तर ते चांगलंच आहे की. म्हणजे तिच्या आतमधली जी मुलगी आहे ना, ती जागी होती असं वाटतंय. हे मात्र एकदम खरं बोललीस हा वंदे. मला बी तसंच वाटतंय. आई मी येते. दिव्या थांब. आई आत्ता नाही हा, प्लीज. मी खूप कामात आहे, मला आत्ता वेळ नाही. अगं नाही, तुला काही काम सांगत आहे. मला आणि आजींना तुला काहीतरी विचारायचंय. म्हणजे आम्हाला जे वाटतंय तेच तुला वाटतंय का? काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुला शिवानीच्या वागण्यात काही बदल जाणवत नाहीये का? नाही, मला असं काही जाणवलं नाही. का तुम्हाला असं का वाटतंय? अगं नाही, म्हणजे इतकी वर्ष आम्हाला जे वाटत होतं ना, हल्ली हल्ली तिच्या वागण्या बोलण्यात जाणवायला लागलाय. म्हणून म्हटलं तुला विचारून बघूया, तुला काही माहितीये का? प्रेम ते काय असतं? तुम्ही जर एकमेकांवर मनापासून प्रेम केलं आणि एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात ना, तर तुम्ही एकत्र पुढे जाऊ शकता. शेवटी प्रेमच तर आहे जे तुम्हाला जोडून ठेवतं. शिवा काल मला प्रेमाबद्दल विचारत होती. आता आई सुद्धा हेच म्हणतीये. हिला आशूवर प्रेम झालं नाहीये ना? नाही नाही, असं नाही होणार. पण असेल तर? नाही अगं, असं काही नसेल. ते अजय देवगणची फिल्म बघून आली असेल ना, म्हणून असं झालं असेल, म्हणून अशी वागत असेल ती. तुम्ही जाऊ द्या ना, उगाच कशाला इश्यू क्रिएट करताय. मी येते हा, येते. अगं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.